असावं. अर्थात प्रत्येकाला वाटतंय माझ्या इतकं स्मार्ट असावं. काय वाटतंय ना? वाटतंय ना? यांना वाटतंय. त्यांना तर नेहमीच वाटते. पण तुम्हाला सांगतो या स्मार्टनेसमुळे फार जाम गोंधळ होतो. मी एकदा इंटरव्ह्यूला गेलो. नेहमीचाच गोंधळ. पोस्ट एक आणि कॅन्डिडेट 1000. इंटरव्ह्यू सुरू झाला. बॉसने पहिले कॅन्डिडेटला बोलवलं. हा या, मी ही नोकरी तुम्हाला का देऊ. लगेच कॅन्डिडेट लागला उळायला. मला नोकरी द्या, मी खूप गरीब आहे. इथे का तुम्ही रडायला आलाय का? मी इमोशनल ब्लॅकमेल होणार नाही आणि मी काही ते लोन द्यायला बसलो नाही. तुम्हाला गरज आहे घ्या लोन. बॉस लगेच त्याला म्हणाला रिजेक्ट. नेक्स्ट. दुसरा कॅन्डिडेट. हा बोला, तुमच्यात काही स्मार्टनेस हुशारी आहे ना सर? बिलकुल आहे, मी फार क्रिएटिव्ह आहे. मी एका विषयावर आता पुढे बोलता का तुमचा विषय कट करू? मी एका विषयावर तासन तास बोलू शकतो. बरं, ऑफिसला येणार, एखादा विषय मांडणार आणि तासन तास त्याच्यावर बोलणार. मग ऑफिसची कामं तासन तास वाढणार. मग ती कोण करणार? आमच्याही वर कोणीतरी आहे, ते करतील ना आमची. बॉस लगेच त्याला म्हणाला रिजेक्ट. नेक्स्ट. तिसरा कॅन्डिडेट. हा बोला, तुमच्यात काही स्मार्टनेस हुशारी का ती ही विकून खाल्ली? नाही सर, तसं बोलू नका, मी फार स्मार्ट आहे. येस येस, डेफिनेटली. कशावर? सर, मला मिमिक्री करायला, नाचायला, गायला सगळं येतं. मग इथे कशाला आला? येते ना, या यांच्याकडे जा. तुम्हाला लागतो का घेऊन जा. इकडे येऊ नका. आणि मी जर तुम्हाला सिलेक्ट केलं तर आमच्या ऑफिसचं ऑर्केस्ट्रा व्हायला वेळ लागणार नाही. परत त्याला म्हणाला रिजेक्ट. 100, 200, 300 झाले तरी बॉस एकच म्हणत होता शेवटचं कॅन्डिडेट. मी गेलो. बॉसने म्हणलं हा, तुमच्यात काही स्मार्टनेस हुशारी. सगळे म्हणतात मी स्मार्ट आहे, पण मला माहित नाही. बरं ठीक आहे, तुम्ही कशावरून सांगता मी स्मार्ट आहे? एखादा मुद्दा. मी लगेच कॅबिनच्या बाहेर गेलो आणि सगळ्यांना ओरडून सांगितलं. मला सांगण्यास दुःख होते की या पोस्टसाठी बॉसने मला सिलेक्ट केले. कृपया तुम्ही जाऊ शकता. सगळ्या कॅन्डिडेटला घरी पाठवून दिलं. आता आलो, बॉस असाच होता.